आपण स्टडी करणार आहे किडनी फंक्शन रेग्युलेशन. आता कोणत्या कंडिशनमध्ये किडनी फंक्शन रेग्युलेशन केलं जातं, डिफरंट हार्मोन थ्रू. हे पॉईंट्स महत्त्वाचे नीट आणि CETसाठी. मग आता यासाठी काही कंडिशन्स आपण समजून घेऊया. आता पहिली कंडिशन, सपोज हायड्रेटेड कंडिशन म्हणजे लॉट ऑफ वॉटर इज प्रेझेंट इनसाइड आवर ब्लड. मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे ब्लडचं व्हॉल्यूम काय असेल, हे जास्त असेल. आता ब्लडचं व्हॉल्यूम जर जास्त असेल तर आपल्याला माहिती आहे ऑब्वियसली ब्लड प्रेशर काय असेल, जास्त असेल. ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो असेल हा आपला जास्त असेल. आणि युरिनमधून काय होईल, युरिनमधून जास्तीत जास्त वॉटर काय होईल, बाहेर पडणार टू बॅलन्स द वॉटर इन द ब्लड. ठीक आहे. मग ह्या कंडिशनमध्ये देर इज नो नीड ऑफ वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशनची गरज आहे का, नाही, कारण की ऑलरेडी वॉटर जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. ठीक आहे ब्लडमध्ये. आता दुसरी कंडिशन आपण कन्सिडर करू डिहायड्रेशनची कंडिशन. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर कमी आहे ब्लडमध्ये. आता ब्लडमध्ये जर वॉटर कमी असेल तर ब्लड व्हॉल्यूम काय होईल, डिक्रीज होणार. ब्लड व्हॉल्यूम जर कमी असेल तर ब्लड प्रेशर काय होईल, कमी होणार. ठीक आहे. ब्लड प्रेशर जर कमी असेल तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट हा पण काय असेल, कमी असेल. ठीक आहे. मग आता ऑस्मोटिक जो प्रेशर असेल तो ब्लडचा इन्क्रीज होतो आणि जे केमोरिसेप्टर असतात पहा ते स्टिम्युलेट होतात या कंडिशनमुळे. ब्लडचा ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं केमोरिसेप्टर हे स्टिम्युलेट होतात. ठीक आहे. मग ह्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे वॉटरचं कन्झर्वेशन करणं इम्पॉर्टंट आहे. वॉटर कन्झर्वेशन होणार आहे ह्या ठिकाणी. आता ही गोष्ट कशी होती, पहिल्या हार्मोन थ्रू, दॅट इज ADH थ्रू आपण समजून घेऊया. आता डिहायड्रेशन कंडिशनमध्ये ऑस्मोटिक प्रेशर वाढला ब्लडचा. ऑस्मोटिक प्रेशरमुळं ॲक्च्युली ब्लड कॅपिलरीज किंवा आपल्याला माहिती आहे कॅरोटिड आर्टरीजच्या जवळ काय असतात, केमोरिसेप्टर असतात. केमोरिसेप्टर, दिस केमोरिसेप्टर ॲक्च्युली डिटेक्ट द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द ब्लड अँड दे सेंड सिग्नल टू द पिट्युटरी ग्लँड. हे काय करतात, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात, सिग्नल पाठवतात. ठीक आहे. आणि ह्या पिट्युटरी ग्लँडमध्ये आपल्याला माहिती आहे पोस्टेरियर लोब असतं, पोस्टेरियर लोब. आणि ह्या पोस्टेरियर लोबमधून एक हार्मोन रिलीज होतो. मग त्या हार्मोनचं नाव आहे पहा ADH किंवा त्याला आपण म्हणणार अँटी डायुरेटिक हार्मोन. ठीक आहे. अँटी म्हणजे ऑपोजिट. युरिनला आपण कन्सिडर करू जास्तीत जास्त हायपोटोनिक होण्यापासून वाचवण्यासाठी ॲक्च्युली हा हेल्प करतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अँटी डायुरेटिक. ठीक आहे. मग आता त्याचं दुसरं एक नाव आहे त्याला वॅसोप्रेसिन असं पण म्हटलं जातं, कारण की हा ब्लड वेसलला कंप्रेस करण्यासाठी पण हा रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. आता याचं वर्किंग समजून घेऊया. आता हा जो ADH असतो पहा, हा जो ADH हा स्टिम्युलेट करतो. कोणाला स्टिम्युलेट करतो, DCT अँड कलेक्टिंग डक्टला. DCT म्हणजे डिस्टल काय म्हणू आपण कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट जो नेफ्रॉनचा आहे त्याला स्टिम्युलेट करणार. मेक इट मोर परमेबल टू द सोडियम आयन. ठीक आहे. मग त्याच्या थ्रू DCT आणि कलेक्टिंग थ्रू काय होईल, जास्तीत जास्त सोडियम आयनचं रिॲब्सॉर्प्शन होईल. आता सोडियम आयनचं जर रिॲब्सॉर्प्शन झालं इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये आलं तर काय होईल, याला सोडियम आयनला कोण फॉलो करणार, वॉटर. म्हणजे थोडक्यात काय होतं आहे रिॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला भेटणार ऑफ वॉटर टेक प्लेस. ठीक आहे. सोडियम आयनला कोण फॉलो करणार, वॉटर फॉलो करणार. मग आता वॉटरचं रिटेन्शन झाल्यानंतर ब्लडमध्ये ऑब्वियसली काय होणार, ब्लडचं व्हॉल्यूम परत काय होईल, इन्क्रीज होणार. आता ब्लडचं व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं ब्लड प्रेशर काय होईल, इन्क्रीज होईल आणि त्यामुळं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पण काय होईल, इन्क्रीज होणार. म्हणजे नॉर्मल लेवल थोडक्यात आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. हां, ही कंडिशन आपण कधी पाहिले, वॉटरचं कन्झर्वेशन करण्यासाठी डिहायड्रेशन कंडिशनमध्ये ADH रिलीज होतो पहा, अँटी डायुरेटिक हार्मोन. ठीक आहे. आता सपोज या हार्मोनची जर डिफिशियन्सी जर असेल, जर हा हार्मोन रिलीजच होत नसेल पिट्युटरी ग्लँडमधून तर आपल्याला एक कंडिशन पाहायला भेटते पहा. मग त्याला आपण म्हणतो डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज इन्सिपिडसमध्ये काय होतं, मोर अँड मोर वॉटर लॉस फ्रॉम युरिन.
जास्तीत जास्त पाणी काय होतं युरिन थ्रू लॉस्ट होणार, कारण की वॉटरचं रिटेन्शन होणारच नाही. ओके, कारण की ADH नाही आहे. ठीक आहे, ADH जर नसेल तर सोडियम आयनचं रिॲब्सॉर्प्शन होणार नाही आणि त्यामुळे वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्यामुळे वॉटरच हे काय होईल जास्तीत जास्त युरिनमधून पास होणार आणि त्याचं आपल्याला कॉमन सिम्पटम पाहायला भेटणार आहे. द पर्सन फील ऑलवेज थर्स्टी, म्हणजे कायम त्याला कंटिन्युअसली काय तहान लागत राहील, कारण की वॉटर हे लॉस्ट होऊ राहिलं आहे युरिन थ्रू. ओके, चला आता आपण दुसऱ्या हार्मोनचं वर्किंग समजून घेऊया ॲक्च्युली किडनी फंक्शन रेग्युलेशनचं. मग त्याला आपण थोडक्यात म्हणतो पहा रास. तर रास म्हणजे काय असतं, रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. आता हे वर्क कसे करते समजून घ्या. रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ठीक आहे, सेम कंडिशन आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे काय झालं, ब्लड प्रेशर समजा काय झालं लो झालं. ठीक आहे, ब्लड प्रेशर लो झालं किंवा डिहायड्रेटेड कंडिशन आहे, डिहायड्रेशन झालं. आता ह्या कंडिशनमध्ये वॉटरचं कन्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. सेम आपल्याला पाहायला भेटणार फेनॉमेना. दिस ॲक्च्युली स्टिम्युलेट द जेजी सेल. हे कोणाला स्टिम्युलेट करतं, जेजी सेल. आपल्याला माहिती आहे जस्ट ग्लोमेरुलर सेल्स. आणि ह्या ज्या जस्ट ग्लोमेरुलर सेल्स आहे दे ॲक्च्युली रिलीज ए हार्मोन रेनिन. हे काय करतात मग, रेनिन नावाचं हार्मोन काय करतात रिलीज करतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता हे रेनिनचं फंक्शन समजून घेऊया आपण. आता त्या कंडिशनमध्ये आपल्याला माहिती आहे लिव्हरमध्ये असलेलं जे हॅपॅटोसाईट आहे एक प्रिकर्सर, हार्मोनचा प्रिकर्सर मग कोणतं आपल्याला पाहायला भेटणार, त्याचं नाव आहे अँजिओटेन्सिनोजन विच इज ॲक्च्युली रिलीज फ्रॉम लिव्हर. ओके, या हार्मोनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये करण्यासाठी हा रेनिन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, आता अँजिओटेन्सिन फर्स्टचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अँजिओटेन्सिन सेकंडमध्ये होतं. आता याच्या कन्व्हर्जनसाठी जर आपण पाहिलं तर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतो, लक्षात ठेवायचं ACE. याला आपण म्हणणार अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. दीज एन्झाईम ॲक्च्युली रिलीज फ्रॉम द लंग्स. हा एन्झाईम कुठून रिलीज होतो तर लंग्समध्ये होणार रिलीज. ठीक आहे, आता ह्या अँजिओटेन्सिन सेकंडचे जर आपण पाहिलं तर 3 फंक्शन्स आहे. आता पहिलं फंक्शन समजून घ्या. हा ॲक्च्युली काय कॉन्स्ट्रिक्टर म्हणून काम करतो, म्हणजे थोडक्यात कॉन्स्ट्रिक्ट द आफ्रंट आर्टेरियल. त्यामुळं ब्लड प्रेशर काय होईल इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आता दुसरी कंडिशन लक्षात घ्या. इट ऑल्सो स्टिम्युलेट द PCT. हा स्टिम्युलेट करतो प्रॉक्झिमल कॉन्व्हेंटिव्ह ट्यूब्युलला. का त्यामुळं काय होईल जास्तीत जास्त रिॲब्सॉर्प्शन सोडियम क्लोराईडचं सोबत वॉटरचं रिटेन्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि तिसरी कंडिशन समजून घ्या. इट स्टिम्युलेट ॲड्रेनल ग्लँड. ओके, का ॲड्रेनल ग्लँडमधून एक हार्मोन रिलीज होतं त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. मग हा जो अल्डोस्टेरॉन आहे हा स्टिम्युलेट करतो मग DCT म्हणजे डिस्टल कलेक्टिंग डक्ट टिब्यूल आणि कलेक्टिंग टिब्यूलला आपण कन्सिडर करू किंवा कलेक्टिंग डक्टला स्टिम्युलेट करतो फॉर रिॲब्सॉर्प्शन ऑफ. इथून पण काय होईल रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम क्लोराईड अँड वॉटर. त्यामुळं पण काय होईल सोडियम क्लोराईड आणि वॉटरचं काय होईल रिटेन्शन होईल. ओके, ह्या तिन्ही कंडिशन ॲक्च्युली कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ऑल 3 कंडिशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. कारण की काय होईल ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. ब्लड व्हॉल्यूम का बरं इन्क्रीज झालं, कारण की याच्यामध्ये रिटेन्शन झालं, कशाचं वॉटरचं रिटेन्शन झालं. ठीक आहे, तर किडनी फंक्शन रेग्युलेशनमध्ये आपण पाहिले 2 हार्मोन दॅट इज ADH एक आपण पाहिलं मेकॅनिझम अँटी डायुरेटिक हार्मोन त्याला असं आपण म्हणतो. आणि दुसरं जे आपण पाहिलं एक सिस्टीम दॅट इज रास. रास म्हणजे काय रेनिन एंजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. आता हे जे 2 मेकॅनिझम आहे किंवा ह्या ज्या 2 गोष्टी ॲक्च्युली दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज ब्लड प्रेशर. काय ब्लड प्रेशर किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे वॉटरचं रिटेन्शन होतं ब्लडमध्ये, ब्लडचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि ब्लडचं व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं ब्लड प्रेशर वाढणार आहे. ठीक आहे, मग आता ह्या मेकॅनिझमला अपोजिट काम करणार एक आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे नॉर्मल कंडिशनला जर ब्लड प्रेशर आणायचं असेल तर याच्या ऑपोजिट वर्क करणारी एक सिस्टीम आपल्याला पाहायला भेटते. पहा आता सपोज ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, त्यामुळं होतं काय इट स्टिम्युलेट ॲट्रिया ऑफ हार्ट. ॲट्रिया जे असतं आपण त्याला ऑरिकल्स असं म्हणतो हार्टचे, ते स्टिम्युलेट होतं आणि ॲट्रिया काय करतं रिलीज करणारं एक फॅक्टर त्याला नाव आहे
ANF. मग आता ANFला आपण म्हणतो ॲट्रियल न्यूट्रियुरेटिक फॅक्टर असं म्हणणार आहे. ठीक आहे. मग आता हा जो ॲट्रियल न्यूट्रियुरेटिक फॅक्टर आहे हा ज्यावेळेस रिलीज होतो, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर वॅसो डायलेशन. हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर वॅसो डायलेशन. आता वॅसो डायलेशन म्हणजे काय? ब्लड व्हेसलच्या डायलेशनसाठी. आता ब्लड व्हेसल ज्यावेळेस प्रसरण पावतात, जास्त डायलेट होतात, त्यामुळं होईल काय? त्यामुळं ऑब्वियसली ब्लड प्रेशर हा काय होईल? कमी होणार, विच लीड्स टू नॉर्मल ब्लड प्रेशर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं पहा ADH आणि रॅस, आणि इट ऑल्सो इनिबिट. ANF काय करतो? रेनिन. आणि दुसरं म्हणजे ADH. या दोन्ही हार्मोनला काय करतो? हा इनिबिट करतो. हे लक्षात येतं, स्टॉप करणार त्यांचं सेक्रेशन. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं ADH आणि रॅस ॲक्च्युली ब्लड प्रेशर इन्क्रीज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण जास्त इन्क्रीज झालेलं ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हार्टच्या ऑरिकलमधून जो रिलीज होतो दॅट इज ANF, हा ॲक्च्युली वॅसोडायलेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. का त्यामुळं ब्लड प्रेशर काय होईल? ऑब्वियसली कमी होणार, विच लीड्स टू द नॉर्मल ब्लड प्रेशर. दॅट इज